नमस्कार मंडळी. दिवसाची सुरुवात चालू झाली आपली. दिवस उगवला आणि मकाला पाणी आता चालू आहे. पावसानं थोडे वडगे दिल्यामुळं पाण्याची तारंबळ उठायला लागली. पाणी तर देऊन काढायला लागणार आहे. पाऊस पडेल त्यावेळी पडेल. महिना दीड महिना झाला पाऊस नाहीच आहे. मे मध्ये चालू झाला पाऊस आणि ज्यावेळी पडायचा आहे त्यावेळी पडलाच नाही आणि नको आहे त्यावेळी पडून गेला पाऊस. भरपूर पडला पण आता पाऊस नाही. आणि पिकं सगळेजण आपण पेरून घेतली. मका पेरून घेतली, तूर पेरून घेतली आणि पाणी मकाला तेवढं द्यायला लागतं. तुरीला काही गरज नाही. तुम्हाला मका दाखवतो. आणि हे 2 प्लॉट झाले. अजून 2.5 एकराचा म्हणजे 2 एकराचा प्लॉट आहे, तो तुम्हाला दाखवतो. जो की आम्ही मे महिन्यात ज्यावेळी पाऊस पडला आणि वापसा नव्हता म्हणजे चिखल होता, त्या ह्याच्यात आम्ही लवकर पेरून घेतलेलं होतं. म्हणजे भरपूर जण म्हटले पेरू नका म्हणजे उगवणार नाही, वापसा दाटका वापसा आहे, चिखल आहे. तरीसुद्धा मी पेरून घेतलं त्यावेळी. आणि ती मका तुम्हाला दाखवतो आणि ती मका कशी आहे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. चला तर मग आता मोटर चालू करतो मी. अगोदर पाणी चालू आहे, ते फक्त ते मका पाणी द्यायचे राहिलेले. पाणी देऊन काढू. पाऊस पडला तर परत 15-20 दिवस काय द्यायची काही गरज नाही. चला तर मग. इकडं आपलं मकाला पाणी द्यायचं चालू आहे आणि 8-9 दिवस झाले पाणी चालू आहे मकाला. पाणी काय उरकत नाही, पाणी भरपूर घेते. पाऊस पण महिना होऊन गेला, पाऊस काय पडेना. पाणी तर द्यावं लागेल आणि पाणी भरपूर घ्यायला लागले. आणि दारावर असल्यामुळं दुसरी कामं आपल्याला उरकत नाहीत. त्यामुळं काय केलं आपण, पाणी दिलं की 3-4 दिवशी लगेच टेंजर मारायला लागतं तणनाशक. तर तणनाशक मारायचं होई नाही, त्यासाठी मग आपण गाड्याकडनं घेतले. उरलेला असेल तर फवार तिथं आतमध्ये. किती उरले? तुझं काय उरले? फवारून टाक की. मग तिथं फवार नाही, इकडं वरच्या पाठी दे. हे असं फवारून घ्यायला लागलो. तर आपल्याला अजून पाणी अजून एक 5 दिवस अजून उरकत नाही. अजून एक मोठी पट्टी 1 एकर अजून आहे. कमीत कमी 4 दिवस तर लागतील. आणि परत तणनाशक मारायला पुढं जातं. त्यासाठी मग अगोदर तणनाशक पण आणि आळीचं दोन्ही मकावर मारून घ्यायला लागलं. आणि मका मस्त बसलेली आपली. तुम्ही पण सांगा कशी आहे मका. 1.5 महिना झाला आता हे लागते आपल्या छातीला. मग अशी तुम्हाला 2 प्लॉट दावले होते मकाचे. ते ह्याच्यापेक्षा 15 दिवसानं लेट पेरली होती. आणि ही मका बघा. आणि ही मका कशी आहे कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या मकाला आता पाणी चालू आहे. तर पाणी तर चालूच आहे, पण ह्या मकामध्ये आतमध्ये जर बसायचं म्हटलं किंवा घामानं पूर्ण ऊन तर पडले आणि आत धगाडा भरपूर असतो. आतमध्ये बसून दारं धरायची जोक नाही. त्याला तर चालू आहे दारं.